टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधलं युद्ध जरी थांबलेलं असलं तरी सुद्धा अमृतसर शहराला अजूनही रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि आपण सध्या अमृतसर शहरामधले आपण पाहतो की रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत। या रेल्वे स्टेशनवरती जर आपण पाहिलं तर लोकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण लोक जे आहेत घराबाहेर पडायला तयार नाहीत। अनेक खरं तर ज्या रेल्वे गाड्या अमृतसरमध्ये येतात किंवा अमृतसरमधून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्या ज्या आहेत त्यांना आपण पाहतोय की गर्दी जी आहे ती पाहायला मिळत नाही। संपूर्ण अमृतसरचं हे रेल्वे स्टेशन जे आहे त्या परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की रेल्वे स्टेशन परिसरामध्ये प्रवाशांना सोडणाऱ्या ज्या रिक्षा आहेत त्या जागच्या जागी उभ्या आहेत, कारण प्रवासी जे आहेत ते अमृतसरच्या रेल्वे स्टेशनवरती यायला तयार नाहीत, कारण लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्याला सुद्धा गर्दी नाही। आणि आपण पाहतोय की या रिक्षा एका लाईननं आपल्याला या रिक्षा स्टँडवरती पाहायला मिळतात, मात्र रिक्षांमध्ये जायला प्रवासी नाही। त्यामुळे अनेक रिक्षा चालक जे आहेत ते सकाळपासूनच रेल्वे स्टेशनवरती थांबून आहेत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलेलं आहे की अत्यावश्यक काम असेल किंवा आपण आपली स्वतःची काळजी आहे ती घ्यावी। अजूनही अमृतसर शहर जे आहे ते रेड अलर्टमध्ये आहे। पाकिस्तानकडून काल शस्त्रसंधीचं उल्लंघन करून ड्रोन अटॅक असेल, त्याचबरोबर सीमेवरती गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यानंतर अमृतसर शहरामध्ये ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आलेलं होतं। मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या रिक्षा ज्या आहेत त्या रिक्षा स्टँडवरती आहे तशाच उभ्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि या अमृतसरच्या रेल्वे स्टेशनवरती जे खरं तर गर्दीचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये शुकशुकाट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अमृतसर, पंजाब।